आरोग्य संगीतामध्ये आज आपण वात, पित्त आणि कफ या 3 विषयावर बोलणार आहोत. त्यापैकी आता आपण वात या विषयावर थोडीशी चर्चा करू. आयुर्वेदात वर्णन केलेल्या 3 दोषापैकी वात हा एक दोष आहे. इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त. कोणत्याही माणसाच्या प्रकृतीत हे 3 दोष थोड्याफार प्रमाण असतातच. वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. वात रक्तपुरवठा, श्वासोच्छ्वास, मनातील विचार इत्यादी गोष्टीवर पण नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. यामुळे उत्साह आणि सर्जन क्षमता वाढते. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता इत्यादी त्रास होऊ शकतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बऱ्याच वेळा वात दोष हे रोगाचे पहिले कारण असू शकते. वाताला वायू असेही म्हणतात. याची लक्षणं बघा. 1. अंगकाठी कृश असते. 2. तिची त्वचा खरखरीत असते. 3. केस कोरडे आणि केस गळतात. 4. झोप कमी आणि सारखी चाळवली जाणारी असते. 5. वजन कमी आणि चटकन वाढत नाही. 6. ग्रहणशक्ती तीव्र पण स्मरणशक्ती थोड्या काळासाठी असते. 7. चापल्य भरपूर असून व्यक्ती सतत उत्साही असते. 8. सहनशीलता आणि एकाग्रता कमी असते. आणि 9. अस्थिर चित्ताचे हे लोक असतात. यावर उपाय काय? 1. वात प्रकृतीच्या माणसानं आंबट, गोड, खारट, पौष्टिक आणि उष्ण पदार्थ खावेत. थंड, कडू, तिखट, तुरट पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावेत. दुसरी गोष्ट, चालण्यासारखा हलका व्यायाम करावा. तिसरी गोष्ट, गरम कपडे घालावेत, व्यवस्थित विश्रांती घ्यावी आणि जमेल तेव्हा तेल मसाज करावा. चौथी गोष्ट, हिवाळ्यामध्ये अधिक काळजी घ्यावी. 5वी गोष्ट, सतत गारठ्याचा संपर्क टाळावा, जागरण टाळावेत. आणि 6वी गोष्ट, पहाटे झोपेतून लवकर उठावे. आता या वाताची किंवा वात असंतुलनाची कारणं कुठली आहेत? तर आपला अयोग्य आहार, कोरडे, थंड किंवा कच्चं अन्न खाणे, अनियमित जीवनशैली म्हणजे अनियमित झोप, जास्त प्रवास, वातावरणातील बदल यामुळे पण वात असंतुलन होऊ शकतो. तिसरी गोष्ट, ताण आणि चिंता यामुळे सुद्धा वात असंतुलन होऊ शकतो. चौथी गोष्ट, वृद्धत्व, वयानुसार वाताचं प्रमाण वाढते. 5वी गोष्ट, पर्यावरणातील घटक, थंड, कोरड्या किंवा वादळी वातावरणाच्या संपर्कात आल्यानं वात असंतुलित होऊ शकतो. आरोग्य संगीतामध्ये वराळी नावाचा एक राग आहे. त्याच्या सुरावटीने वात असंतुलनावर परिणाम होतो. धन्यवाद.